नमस्कार, मी रूपा. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आजच्या रीलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की साड्या असतील सिल्कच्या किंवा काठापदराच्या किंवा हँडलूमच्या साड्या आपण पैठण्या ज्या घेतो, ज्या 4,000च्या वरच्या रेंजच्या आहेत, तर या स्वच्छ कशा करायच्या. तर ह्या साड्या घरी धुवायच्या नाहीत. त्याचं कारण सांगते. कारण ह्या साड्या आपण जेव्हा धुतो घरी, तर त्या कलर सोडतात आणि त्याचे धागे जे असतात ते एकदम आकसले जातात. तुमची साडी पूर्ण खराब होऊन जाईल आणि ते कलर एकदम चांगल्या क्वालिटीचे असतात, पण तो जो धागा असतो ना, तो सिल्कचा असतो. ते सगळ्या पूर्ण तुमची साडीला एकसारखा कलर लागून जाईल आणि साडी तुमची पूर्ण खराब होऊन जाईल. जेव्हा पण तुम्ही एखाद्या फंक्शनला जाल, तिथे जर डाग सांडला, म्हणजे काही पदार्थ सांडला, तेलाचे डाग पडले किंवा ग्रीसचा लागला, तर अशा वेळेला ती प्रॉपर ड्राय क्लिनिंगला द्या. ते छान त्याचं व्यवस्थित कलर वगैरे काही फेडअप होत नाही. व्यवस्थित ड्राय क्लिनिंग करून तुम्हाला एकदम छान प्रेस करून साडी देतील. आणि जेव्हा तुमच्या 3-4 वेळा ह्या साड्या घालून होतात, त्याच्यानंतर खूप चुरगळल्या तरच त्या पॉलिशिंगला द्या. पॉलिशिंगमध्ये त्या छान एकदम व्यवस्थित कडक इस्त्री होऊन येतात आणि तुम्ही जशी नवीन साडी खरेदी केली होती एकदम तशीच राहते. तर त्या अजिबात घरामध्ये धुवू नका. तर त्या साड्या पूर्ण कलर सोडणार आणि त्या पूर्ण त्याचा धागा आणि ती साडी पूर्ण तुमची खराब होऊन जाईल. म्हणून अजिबात साड्या घरी धुवायच्या नाही. कोणीही सांगितलं शॅम्पू लाव, पावडर लाव, अजिबात कोणाचंही ऐकायचं नाही. प्रॉपर दुकानामध्ये जाऊन, आणि ह्याचे हार्डली जास्तीत जास्त 200 ते 250 रुपये घेतात पॉलिशिंग असेल किंवा ड्राय क्लिनिंगचे. तर ते प्रॉपर दुकानात देऊनच करून घ्या. आणि तुमचे आई बहीण किंवा कोणी फ्रेंड्स असतील जे अशा सिल्कच्या साड्या किंवा पैठण्या वापरत असतील, तर माझी ही रील त्यांना नक्की शेअर करा.